नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. आजचा आपला भाग असणार आहे 396. या भागामध्ये आपण 6 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे IMP चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. सर्व प्रश्न IMP असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. प्रश्न पहिला आहे, हरमनप्रीत कौर कोणत्या बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत? तर हरमनप्रीत कौर या नुकतंचा पर्याय क पंजाब नॅशनल बँक, PNB बँक आपण त्याला म्हणतो. तर या PNB बँक किंवा पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर बनल्यात हरमनप्रीत कौर. आता हरमनप्रीत कौर नक्की आहेत कोण? तर त्या आहेत बघा भारतीय महिला संघाच्या सध्याच्या कर्णधार, जिच्या नेतृत्वामध्ये नुकतंच भारताने ODI विश्वकप हा जिंकला आहे. कोणता कप? तर ODI विश्वकप हा नुकतंच भारताने जिंकलेला आहे हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वामध्ये. पंजाब राज्याशी त्या संबंधित, हरमनप्रीत कौर या पंजाब राज्याशी त्या संबंधित असून त्यांना 2017 मध्ये अर्जुन पुरस्कार हा प्राप्त झालेला होता किंवा 2017 मध्ये. नियुक्ती केव्हा करण्यात आलेली आहे? तर 1 डिसेंबर 2025 रोजी ब्रँड अँबॅसेडर म्हणून हरमनप्रीत कौर यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. आता पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँड अँबॅसेडरपदी हरमनप्रीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंजाब नॅशनल बँकेची स्थापना आपण पाहिली तर लाहोर 1895 मध्ये झाली होती. किंवा लाहोर या ठिकाणी 1895 मध्ये. नवी दिल्ली भारत या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. सध्या प्रमुख कोण आहेत PNB बँकेचे? तर प्रमुख आहेत अशोक चंद्र. दुसरा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या SIR चे पूर्ण रूप खालीलपैकी काय आहे? आता ते चर्चेत काय आहे, नक्की त्याचे माहिती काय आहे, तर ती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी महत्त्वाची माहिती जी आपल्याला IMP वाटण्याची वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. यावर हमखास एखादा प्रश्न हा विचारला जाईल येणाऱ्या भरतीसाठी, कारण खूप चर्चेचा विषय हा आहे SIR. तर SIR चे पूर्ण रूप आपल्याला विचारले आहे. तर पर्याय अ योग्य उत्तर असणार आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं SIR चे पूर्ण रूप आहे, ज्याला आपण मराठीत म्हणतो विशेष गहन पुनरावृत्ती. विशेष गहन पुनरावृत्ती किंवा विशेष गहन सुधारणा. लक्षात असू द्या, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असा SIR चे पूर्ण रूप आहे. भारतीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेली प्रक्रिया जी पात्र भारतीय नागरिकांचे मतदार यादीत समावेश करणे आणि कोणत्याही अपात्र मतदाराचे यादीत नाव समाविष्ट करणे सुनिश्चित करण्यासाठी केले जाते, अशी महत्त्वाची काही SIR आहे बघा. तरीही भारतीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेली एक प्रक्रिया आहे. झालं एवढं क्लिअर? त्यानंतर आपण जर महत्त्वाची माहिती पाहिली तर विशेष गहन पुनरावृत्ती देशव्यापी SIR प्रक्रियेची घोषणा ही ज्ञानेश कुमार यांनी केली होती. सध्याचे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा, ज्ञानेश कुमार. तर यांनी देशव्यापी SIR प्रक्रियेची घोषणा ही ऑक्टोबर 2025 मध्ये केली होती. कोणी? ज्ञानेश कुमार, जे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर यांनी त्याची घोषणा ही केली होती. भारतीय संविधानाच्या कलम 324 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 21(3) नुसार निवडणूक आयोगाला कोणत्याही राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाच्या पुनर्परवानगीशिवाय देशभरातील मतदार यादीत सुधारणा करण्याचा अधिकार हा प्राप्त आहे. पुन्हा एकदा सांगतो, भारतीय संविधानाच्या कलम 324 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 21(3) नुसार निवडणूक आयोगाला कोणत्याही राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाच्या पुनर्परवानगीशिवाय देशभरातील मतदार यादीत सुधारणा करण्याचा अधिकार हा प्राप्त आहे. आता हे SIR चर्चेत काय आहे? तर त्याचं कारण असं की 2025 मध्ये निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी व बिहार या विधानसभा ज्या निवडणुका होणार आहेत बघा, बिहारमध्ये तर पार पडलेल्या आहेत, परंतु 2026 मध्ये इतर ज्या काही राज्यात, त्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, पुदुच्चेरी असेल, तर या निवडणुकांपूर्वी मतदार यादीची विशेष गहन सुधारणा करण्याची योजना ही केंद्रीय निवडणूक आयोगाने बघा आखली असून या राज्यामध्ये बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर
वापर करून मतदार ओळखपत्र जी काही मिळवली आहेत बघा, तर त्यासाठी त्यांनी चिंता ही व्यक्त केलेली आहे. आणि SIR ही जी काही प्रक्रिया बघा ते राबवण्यात आलेली आहे. आणि याच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत बघा ममता बॅनर्जी, तर यांनी एक आंदोलन छेडलेले आहे. तसेच राहुल गांधी यांनी देखील यावर एक आंदोलन छेडलेले आहे. आणि त्यासाठी SIR हे खूपच चर्चेचा विषय ठरलेला आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. पुढचा तिसरा प्रश्न आहे, नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले व्लादिमीर पुतीन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? प्रश्न हा देखील IMP आहे. तर नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले व्लादिमीर पुतीन हे पर्याय रशिया देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. कोणत्या देशाचे? तर रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी, रशियाची सध्याची राजधानी काय आहे? कमेंट करून सांगायचं आहे. जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या भारतात आले बघा, तर त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. काय? तर गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आलं असून तसेच रशियन भाषेत अनुवादित केलेली श्रीमद भगवद्गीता ही देखील भेट देण्यात आलेली आहे. हा देखील प्रश्न IMP आहे. नुकतंच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांना भारतातर्फे बघा रशियन भाषेत अनुवादित केलेली श्रीमद भगवद्गीता जिची प्रत ही त्यांना प्रदान करण्यात आलेली भेट म्हणून लक्षात असू द्या. त्यानंतर एक प्रश्न महत्त्वाचा आहे. जो प्रश्न असा आहे, जो अगोदर देखील विचारण्यात आलेला आहे. तो प्रश्न असा की स्वातंत्र्यानंतर, म्हणजेच भारताला जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त झालं, तर त्यानंतर भारताला भेट देणारे पहिले रशियाचे पंतप्रधान कोण? असा प्रश्न मागे देखील विचारण्यात आला होता. तर त्याचं उत्तर असणार आहे निकोलाई बुलगानिन. निकोलाई बुलगानिन होते, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर भेट दिली होती आपल्या भारत देशाला. जे रशियन पंतप्रधान होते त्यांचं नाव आहे निकोलाई बुलगानिन. त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न आहे, जगातील सर्वात तरुण फाईड रॅपिड रेटेड खेळाडू कोण हा बनला आहे? तर त्याचं उत्तर असणारे पर्याय ड, सर्वज्ञसिंह कुशवाह. सर्वज्ञसिंह कुशवाह हा जगातील सर्वात तरुण फाईड रॅपिड रेटेड खेळाडू हा नुकतंच बनलेला आहे, जो मध्य प्रदेश राज्याचा आहे. कोणत्या राज्याचा आहे? मध्य प्रदेश राज्याचा. पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये हॉर्नबिल महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे किंवा सध्या साजरा करण्यात येत आहे? तर हॉर्नबिल महोत्सव हा पर्याय ब, नागालँड या राज्याचा महोत्सव असून तो नुकतंच साजरा करण्यात येत आहे. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 या दरम्यान बघा हॉर्नबिल महोत्सव हा साजरा केला जात आहे नागालँड या देशामध्ये. आता नागालँडमध्ये साजरा केला जात आहे. तर नागालँडचे सध्याचे पंतप्रधान आहेत नेफ्यू रिओ. नागालँडची राजधानी आहे कोहिमा, लक्षात असू द्या. आता हे जे काही हॉर्नबिल नाव आहे बघा, तर ते कशावरून पडले आहे? तर हॉर्नबिल हा जो काही पक्षी आहे बघा, तर या हॉर्नबिल पक्षावरून त्या महोत्सवाला हॉर्नबिल असं नाव हे पडले आहे. याची सुरुवात झाली होती 2000 मध्ये किंवा 2000 मध्ये याची सुरुवात ही झाली होती. महोत्सवाचा महोत्सव म्हणून देखील याची ओळख आहे. या हॉर्नबिल महोत्सवाचा महोत्सव म्हणून देखील ओळख आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, T20 मध्ये 600 विकेट घेणारा पहिला खेळाडू हा नुकतंच कोण ठरला आहे? तर T20 मध्ये 600 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे पर्याय ब, सुनील नारायण. लक्षात असू द्या, सुनील नारायण हा 600 विकेट घेणारा T20 मधील पहिला खेळाडू ठरलेला आहे, ज्याने नुकतीच ही कामगिरी केलेली आहे. आता IPL मध्ये कोणत्या संघाकडून खेळतो? तर IPL मध्ये KKR या संघाकडून तो खेळतो. कोणत्या संघाकडून? तर KKR. सर्वाधिक 600 मध्ये जे काही 600 विकेट घेतलेत बघा, तर त्यामध्ये सर्वाधिक योगदान हे IPL मध्ये आहे त्याचं. IPL मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक विकेट्स हे घेतलेले आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या संघाचा तो खेळाडू आहे सुनील नारायण? तर वेस्ट इंडिज या संघाचा तो खेळाडू आहे सुनील नारायण, जो वेगवेगळ्या देशांमध्ये स्पर्धे ज्या होतात बघा, जसं की बिग बॅश लीग, IPL वगैरे, तर त्या स्पर्धेत देखील तो भाग घेतो. आणि त्यामध्ये आता त्याने 600 विकेट हे नुकतंच प्राप्त केलेले आहेत. जे काही वेस्ट इंडिजने 2 विश्वचषक जिंकले आहेत बघा T20 मध्ये, तर त्यामध्ये सुनील नारायणचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पुढचा प्रश्न आहे, माउंट सेमेरो
या ज्वालामुखीचा उद्रेक हा कोठे झाला आहे, तर माउंट सेमेरो या ज्वालामुखीचा उद्रेक हा नुकताच पर्याय इंडोनेशिया या देशामध्ये झाला आहे. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, डिजिटल सातबारा उतार्याला अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न हा IMP आहे, जो पर्यायांमध्ये विचारला जाऊ शकतो. तर नुकतंच आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा डिजिटल सातबारा उतार्याला अधिकृत मान्यता आहे दिलेली आहे आणि त्यापैकी खाली महत्त्वाचे पर्याय दिलेत बघा. तर त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर असणारे पर्याय वरीलपैकी सर्व योग्य. तर डिजिटल सातबारा उतार्याला अधिकृत मान्यता मिळाली असून आता हा जो काही सातबारा आहे बघा, अधिकृत सातबारा, तर तो आता 15 रुपयांमध्ये प्राप्त होणार आहे. किती? 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा आता प्राप्त होणार आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरी आणि कोडसह तो उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये बघा आता तलाठी सही आणि स्टॅम्पची गरज लागणार नाही. आता या नवीन अधिकृत मान्यता मिळाली असून बघा आता या सातबारा उतार्याला तलाट्याची सही तसेच स्टॅम्पची आता गरज लागणार नाही असे आदेश हे नुकतंच काढलेत. आता आदेश कोणी काढलेले आहेत, तर महसूल विभागाने हे आदेश जारी केलेले. या आदेशानुसार तलाट्याची सही व स्टॅम्पची गरज आता लागणार नाही. हे जे काही डिजिटल सातबारा आहे बघा, तर ते सर्व सरकारी तसेच निमसरकारी बँकिंग आणि न्यायिक कामकाजामध्ये आता वैध मानले जाणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो, डिजिटल सातबारा हे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायिक कामकाजामध्ये बघा वैध मानले जाणार आहेत. 16 अंकी पडताळणी क्रमांकासह सातबारा हा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. असे महत्त्वाचे काही बदल बघा ते आता आपल्याला पाहायला मिळतात डिजिटल सातबाऱ्याबाबत. मित्रांनो, अशा प्रकारे माहिती सगट आपण कव्हर केलेत हे प्रश्न, जे आता रिव्हिजन म्हणून आपण कव्हर करतो. म्हणजे फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण इथे कव्हर करणार आहोत, म्हणजे चांगले लक्षात राहील. प्रश्न पहिला होता, हरमनप्रीत कौर कोणत्या बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत, तर पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत हरमनप्रीत कौर. सध्या चर्चेत असलेल्या SIR चे पूर्णरूप खालीलपैकी काय आहे, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं SIR चे पूर्णरूप आहे, जे सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले व्लादिमीर पुतिन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, तर ते आहेत बघा रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष, जे नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी कीर स्टारमर आले होते, जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात तरुण 5 रॅपिड रेटेड खेळाडू कोण बनला आहे, तर सर्वज्ञ सिंह, जो मध्य प्रदेश राज्याचा आहे बघा, तर तो जगातील सर्वात तरुण 5 रॅपिड रेटेड खेळाडू हा नुकताच बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये हॉर्नबिल महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येत आहे, तर नागालँड या राज्यामध्ये तो साजरा करण्यात येत आहे हॉर्नबिल महोत्सव. T20 मध्ये 600 विकेट घेणारा पहिला खेळाडू हा कोण ठरला आहे, तर सुनील नारायण हा T20 मध्ये 600 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पुढचा प्रश्न, माउंट सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक हा कोठे झाला आहे, तर तो झाला आहे इंडोनेशिया या ठिकाणी. कुठे? इंडोनेशिया. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, डिजिटल सातबारा उतार्याला अधिकृत मान्यता ही नुकतंच मिळाली असून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, तर वरीलपैकी सर्व योग्य, ज्यामध्ये 15 रुपयात अधिकृत सातबारा हा प्राप्त होणार आहे, तलाठीची सही व स्टॅम्पची आता गरज लागणार नाही आणि डिजिटल स्वाक्षरी आणि कोडसह तो आता उपलब्ध असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.